झी 24 तास एक पाऊल पुढे। केबल आणि डीटीएच वर दुहेरी कराचा बोजा लावण्याविरोधात सुरू असलेल्या आमच्या मोहिमेत मध्य प्रदेशातल्या ग्राहकांची व्यथा आज आपण जाणून घेणार आहोत। केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सामान्य ग्राहक मात्र अक्षरशः भरडला जातोय। भोपाळमध्ये राहणारे एस.के. सिंग हे निवृत्त इंजिनियर आहेत। त्यांचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ टीव्ही बघण्यात जातो। धार्मिक आणि न्यूज चॅनल पाहण्याची त्यांना आवड आहे। घर बसल्या टीव्ही पाहण्यासाठी कुठलाही कर नसावा असं त्यांचं म्हणणं आहे। प्रादेश लगाता है वो एक कम से कम प्रदेश सरकार उसको कम कर देना चाहिए या तो बिल्कुल खत्म कर देना चाहिए। मध्य प्रदेश सरकार टीव्ही पाहण्यावर 20% मनोरंजन कर आकारतं, तर केंद्र सरकार 12.46% कर आकारतं। दुहेरी कराच्या या बोजामुळे केबल व्यावसायिकही वैतागलेत। अगर आप सीधे 200 पे अगर 20% करें तो वो 40 रुपए होता है, और सर्विस टैक्स जो है वो होता है आपका 25 रुपए। तो इस प्रकार से वो हो गया 250 रुपए। तो वो 50 रुपए का अतिरिक्त भार कस्टमर पे आता है। मनोरंजन कर वसूल करणं हा आपला अधिकार आहे असं मध्य प्रदेश सरकारला वाटतं, पण तो कमी करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे। कभी लगेगा कि हमारे टैक्स लगाने से एंटरटेनमेंट या वो प्रवृत्तियां प्रभावित हो रही हैं तो हम विचार कर सकते हैं। ये हमारा विषय है कि 20 की जगह 15 कर दें, 10 कर दें, वो अलग बात है। टीव्ही हा सेवा करांतर्गत समाविष्ट करायचा की मनोरंजन करांतर्गत यावरून केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये मतभेद आहेत आणि याचाच फटका ग्राहकांना बसतोय। झी 24 ताससाठी रुची शुक्ला, भोपाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।